लाडकी बहीण आहे, PM किसान वगैरे सगळे शासनाने योजना दिल्यातच. युती सरकार आलं की अजून चालू राहणारच. युती सरकारलाच मतदान केलं पाहिजे. सांगली जिल्ह्यात 5 रस्ते संजय काकाने हायवे मोठे नेले. काका निवडून आले तर अजून प्रगती होणार. वन वे संजय काका पाटील. संजय काका हेच आमचे दैवत आहे. आणि याच मतदारसंघातील आता सांगली नाका परिसरामध्ये उभा आहे. राजकारण कशासाठी आहे हो? राजकारण हे समाजासाठी आहे. आमदार आमच्या मनातला एकच आहे, संजय काका पाटील. संजय काका हा माणूस चांगला आहे. त्यामुळे एकदा काकांना संधी द्यावी. आमदार खासदार जसं झालते 10 वर्षात जसं खासदार झाले, काम केलं सांगली जिल्ह्यात पूर्ण, तसं आमदार होऊन एकदा तालुक्यात काम करतील. वनवे साहेब काका आमदार होणार म्हणजे होणार, त्यात काही शंका नाही. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, मी सद्दाम अली, KK न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभेचे ढोल आणि मुद्द्याचे बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि याच मतदारसंघातील आता सांगली नाका परिसरामध्ये उभा आहे आणि या परिसरातील काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे. त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही आणि त्यांची मतदारसंघातील नेमकी परिस्थिती काय आहे हेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेऊयात. या ठिकाणी काही मंडळी आहेत, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. दादा काय सांगताय, आता विधानसभा निवडणूक आहेत, रोहित दादा 100% निवडून येणार. का हो? हा दादाच काम तसं आहे. दादा 5,000 कामात आहे ते म्हणून. 5 वर्ष ते कामं करायला लागलेत. हो, काय काय तरी कामं झाली त्यांच्याकडनं? सगळे करायची सगळी केली कामं दादा. संपत दादा मोठा आहे. हो, लोकांना भेटतात ते 100%. दादा तुम्हाला काय वाटते हो? दादा काय वाटते तुम्हाला, कुणाचं पारडं जड वाटते? पाडो रोहित दादा, का हो? कारण कामं केली ती, पाणी लोकांना, बेरोजगारांचं प्रश्न सोडवली ती, बर झाल्यात कामं त्यांच्या? कामं झालीत. सुमनता कामं झालीत. आता काय वाटतं, आता कुठल्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार आहे? आता मुद्द्या म्हणजे रोहित दादांच्या मुद्द्या म्हणजे त्याची कामं जी केली ती लोकांपर्यंत पोहोचवणं बर त्या उद्देश. आणि जी MIDC त्यांनी जी उभा केल्या, जे लोक मुलं जी बेरोजगार आहे ती, त्यांना कामासाठी प्राधान्य महत्वाचं दिले तसं त्यांनी? हा, दिलंय तसं. भेटतात का होते सहजासहजी? सहजासहजी भेटते. बर काय वाटते 23 तारखेला निकाल कसा 23 असेल? तारखेला रोहित आराराव पाटील चांगल्या मताने निवडून येतील, यात काही शंका नाही. बोला की. दादा, काय वाटतंय आता, कुणाचं वातावरण आहे? वन वे संजय काका पाटील. का हो? अहो काम आहे, ताकारी, टेंबू, मैशा, रस्ते, हायवे, नगरपालिका बघितली तर म्हणजे मुंबईत गेल्यागत वाटतं. इथं तासगाव नगरपालिकेत काय गेलं. सांगताय? होय होय होय. पण विद्यमान आमदारांनी कामं भरपूर केली म्हणे. काही सुद्धा नाही, 35 वर्षात काम केलं. बर मग 35 वर्षात काम केलं असतं, एवढं पळायची त्यांना जरूर लागली नसती. संजय काका कुठल्या मुद्द्यावर या निवडणुकीत उतरले असतील? लाडकी बहीण आहे, PM किसान वगैरे सगळे शासनाने योजना दिल्यातच की साहेब. बर तर या ज्या काही योजना होत्या त्या 5व्या चुकीच्या म्हणल्या जातात. कोण म्हणतंय 7,500 तुमच्या घरात आलेत का नाही सांगा की मला. महिला कोण असेल 7,500 आलेत तर कसं म्हणायचं, बर कशा म्हणायचं. ते आता या 2 दिवसात या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेमध्ये 3,000 रुपये वाटताना पैसे वाटपाचं काहीतरी प्रकरण घडलं असं व्हायरल झालेलं. हो झालेच की, सगळ्यांनी बघितले, मीडिया समोर सगळं हे झाले, गुन्हा दाखल झालाय त्यांच्यावर. विकासाच्या मुद्द्यावर जर बघायला गेलं तर काय वाटतंय, कुणाचं पारडं जड वाटतंय आता तुम्हाला? वनवे संजय काका आमदार. वनवे संजय काकांना म्हणजे प्रचंड प्रतिसाद आहे म्हणा. 35 वर्ष त्यांच्या घरात आमदार पद आहे, याचा अर्थ विकास त्यांच्याकडनं झाला असं पण होतंय ना? नाही, कुठे काय झालं दाखवा ना, सांगा तुम्ही, सांगा काय झालंय. काहीच नाही झालं. नगरपालिका बघा, म्हणजे सगळं रस्ते बघा. ह्या सांगली जिल्ह्यात 5 रस्ते संजय काकाने हायवे मोठे नेलेत. त्यांच्याकडे कसं काय आमदार पद गेलं मग? कुणाकडं? सुमंत पाटलांकडे पुन्हा निवडणुकीला? नाही, पण त्यांच्या पक्षाने त्यांना दिले ना. हो. मग आता पण वनवे साहेब काका आमदार होणार म्हणजे होणार, त्यात काही शंका नाही.
काय काय बाजार भरपूर केला शॉपिंग शॉपिंग लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले मग लाडक्या बहिणी खुश आहे वाटतं लाडकी मग काय होय मी पण आता लाडकी बहिणी योजना फसवी आहे आता बंद होणार म्हणते. अजिबात नाही होणार का हो? कसं काय बंद होईल सांगा बरं युती सरकार आलं की अजून चालू राहणारच युती सरकारलाच मतदान केलं पाहिजे संजय काका हेच आमचे दैवत आहेत का- असं का काकांच्यावर निष्ठा आहे आमची लाडकी बहीण मिळाली म्हणून तुम्ही नाही तसं नाही काकांच्यावर आमची निष्ठा आहे काका हेच आमचे दैवत आहेत लाडक्या बहिणीचा काय प्रश्न नाही. काकांच्यासाठी काय महिला तुम्ही आता प्रचारात उतरणार असता काय तुम्ही प्रचार करणार काय हेच काकांना मतदान दिलंच पाहिजे काका निवडून आलेच पाहिजेत काका निवडून आले तर अजून प्रगती होणार पण विद्यमान आमदाराकडनं कामं भरपूर झाली तर ना काय झालं ती दोन म्हणजे काय झालं सांगा की तुम्ही कामं काय झालं काकांच्यामुळे कामं भरपूर झाल्यात शेतीला पाणी नव्हतं आमच्या शेतीला पाणी झालं अगदी वर्षाचा साठका झालाय शेतीला पाण्याचा मामा नमस्कार नमस्कार. काय काय काम करता तुम्ही मी हमाली काम करतो. बर किती वर्ष करता मी आता झालं 50 वर्ष करतो. बर नाव काय तुमचं बबन भीमराव येडके. येडके येडके हा बर मी आहे वासुदेचा. बर आता निवडणुका चालत आमदारकीच्या माध्यमाने हो माहिती चालेल रोज पुकार देतेच की. पुकारतात होय कुणाचा आवाज आहे जास्त आवाज आता ही आवाज ऐकायची की. बर आणि वारं कुणाचा आहे वारा आता इकडून फिरायला लागले इकडे इकडे लागले बर चिचणीवरून तस्कर यायला लागले. असं झालं हा चिंचणीवरून तासगावकडे झालं हा यायला लागले वार. कुणाच्या रूपानं आता ही पुकारायला लागली की वार एवढंच मग आता कुठलं वार येणार आमदार कोण होणार मग आता आमदार आता काय तुम्ही आम्ही मत दिलं ना आमदार करणार आता मी माझ्या मताने एकट्यानं आमदार होणार का तुमच्या एका मतानं आमदार होणार. आपण ऐकून घ्या ही सगळी आपण हिने सगळ्यांनी जर दिलं मत तरी आमदार होणार बर हा माझ्या एकट्याने काय तुमच्या एकट्यानं होणार आहे का आमदार बर. होणार का सांगा तुमच्या मनातला आमदार कोण आता ही काय पुकारायला लागले आमदार कोण पुकारायला लागलेलं काय तुम्ही सांगा की नाव आणि मी कसं नाव सांगणार आता पुकारायला लागले इथं मी मला काय येत नाही हो ऐकायचं ना कारण दादा माझ्या पोरावाने येतो हा माझं 69 वय आहे आता बर. हा मग तुम्ही मला सांगितलं पाहिजे मग आता सांगायला वीज घेता आता सांगितलं की आणि काय काय सांगितलं सांगितलं काय सांगितलं नाव सांगा कोणाचं कुणाचं नाव कसं मला सांगता येणार नाही मी कसं नाव सांगणार आज सगळ्यांनी आपण जर हे बघा आता सगळ्यांनी मेजॉरिटी झाली तर सगळी होणार आता ही याला एकट्या बाजूला मला एकट्या बाजूला होणार का मी आमदार होणार का होणार का सांग पण प्रत्येकाच्या मनात एक आमदार असते की. अरे आमदार असू दे की मी काय म्हणतो दादा ऐकून घे आता आपण ही सगळी मेजॉरिटी उभारली हिने सगळ्यांनी हातभार लावला तर तो आमदार होणार आणि ह्यातली जे 4 फुटली 2 बाजूला तर ते आमदार होणार का त्याने कसं करणार आपल्याला मग आता ते आपल्याजवळ काय नाही हे गणपती राजा आहे चिदवा राजा पुढे बसलाय हा त्याने ठरवायचं आता आणि आपण सगळ्यांनी हात लावला तर होणार आणि एखादं होत नाही दादा काय वाटतं तुम्हाला आता निवडणूक आहेत कसं बघता तुम्ही निवडणुकांकडे कसं आहे वातावरण खूप आता गंभीर झालेलं आहे गंभीर झालेलं आहे लाडकी बहीण योजना वगैरे असा काय प्रकार घडलेला आहे पण त्याच्यातनं एकच लक्षात ठेवायचं आपला नेता कोण उमेदवार असेल चांगला कोण असेल प्रतिनिधी कोण आवडेल आपल्याला हे आता फक्त महिला मंडळी ठरवून आहे बरोबर महिला मंडळी संजय काका आर पाटील आदर आहे आम्हाला आर पाटलांचा आदर आहे आर पाटलांचा आदर आहे आम्हाला संजय काकांनी सुद्धा प्रगती केलेली आहे कामाची मग आता त्या पद्धतीनं तुम्ही आता बघा जनता शेवटी ठरवणार आहे जनता तरी फक्त पण व्यक्तिगतरित्या तुम्ही एक नागरिक आहात हा, बरोबर. सर्वसामान्य बरोबर. नागरिक आहात शुद्ध मतदार आहात बरोबर आहे बरोबर तुमच्या मनातला आमदार कोण माझ्या मनातला आमदार फक्त संजय काका 100% आणि कसं आहे माहिती आहे का आता आहेत रोहित दादा बी आहेत संजय काकाच का पूर्वीचे नेते म्हणजे माणसाचे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे का नाही त्यांना अभ्यास आहे जरा खेडेगावातला किंवा कुठल्या ग्रामीण भागातला कुठला असेल ते अभ्यास सगळा आहे त्यांना फक्त रोहितदादा पण आहेत त्यांना काय ही बोलत नाही मी पण नवीन आहेत पण संजय काका हा माणूस चांगला आहे आणि त्यांना फक्त प्रतिसाद द्यावा सगळ्यांनी द्यावा सगळ्या जनतेने द्यावा संजय काका आमदार व्हावे
अशी माझी इच्छा आहे. काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतंय आता निवडणुकात आमदारकीच्या तुमच्या मनातला आमदार कोण असावं? समाजाचे प्रश्न सोडवणारा शक्यतो आमदार असावा. बर. पण आतापर्यंत आमच्या तासगावच्या बाबतीचे विचार मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ऐकला तर ऐकणार. ऐकणार. हे भाऊसाहेब पटवर्धनाचं मर्दाचं गाव, हा. 250-300 वर्ष ह्या गावात त्यानं पूर्वी जे महाराष्ट्राचं नाव गाजवलं आणि त्यानंतर गावात 40 मंदिरं बांधली, जगात नाव झालं. त्यानंतर हे गाव सर्कसवाल्याचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आणि पुन्हा आता शेतकऱ्यांनी ह्या गावात इतका बदल घडवला. शेतकरी आणि शेतमजूर यांनी द्राक्षाच्या बागात 30-40 वर्ष झालं पिकवून एक नवा इतिहास जगात निर्माण केला. बरोबर. पण त्या पद्धतीनं जसा विकास व्हायला पाहिजे, लोकांना रोजगार मिळायला पाहिजे. रोजगार का म्हणतोय मी, लक्षात घ्या. नोकरी आहे तर छोकरी आहे, छोकरी आहे तर संसार आहे, संसार आहे तर घर आहे, आईबाप आहे आहे. नाही तर पोरग दारू पिते, गांजा का पिते, दारू करते, जोगार खेळते, सगळं करते, सगळं 2 नंबरचं. आईबाला टेन्शन. ही वस्तुस्थिती आहे. आता रोजगारच नाही माणसाला. रोजगाराची परिस्थिती भयंकर वाईट आहे. दुसरा मुद्दा सांगतो बरं का तुम्हाला. महागाई किती वाढली मला सांगा. 170 रुपये किलो तूर डाळ झाली. ह्या दिवाळीच्या पिरियड मध्ये 60 रुपये किलो तेल झालं. कोणीकडं काय महागाईचा कळसच संपला. आणि दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांनी ह्या भागात जो विकास केला, रोजगार दिला, काय येत नाही. समाजाच्या प्रगतीसाठी काहीतरी धडपडणारा पाहिजे, महिलांना रोजगार मिळाला पाहिजे म्हणून धडपडणारा पाहिजे, शिक्षणाकडे लक्ष असणारा माणूस पाहिजे. पाऊस पडला की नुकसान. फक्त द्राक्ष बागा तेवढे टिकून आहेत. द्राक्ष बागात माल कुठे आहे म्हणतो? कुणाही बागेला माल आहे. गावाही जर बागा फिरून 5-7-10 गडावर कुणाही बागेला माल नाही. आता ती बागा सोडून देऊन लोक तोडायला लागलेत. शेतकऱ्यांची वाईट अवस्था ह्या पावसामुळे. आणि हे राजकीय लोकांचं इकडं जाऊ का तिकडं जाऊ, तिकडं जाऊ पलीकडं जाऊ, किती खाऊ आणि किती नको खाऊ, त्याला लिमिट नाही. समाजाचा एक राजकीय क्षेत्राला एक विषय सांगतो तुम्हाला बरं का. आता विषय निघालाय तुम्ही विचारताय म्हणून. राजकारण कशासाठी आहे हो? राजकारण हे समाजासाठी आहे. समाजासाठी लोक उभा राहतात, समाजाच्या हितासाठी लोक. त्याला समाजकारण का नाही म्हणायचं? हा, समाजकारणच करणार, व्यक्तिगत स्वार्थासाठी फक्त राहतात. हे सगळ्यात वाईट आहे. म्हणून तुम्ही लोक बदल करा, आम्ही असं म्हणेन. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनातला आमदार कोण? आमदार आमच्या मनातला एकच आहे, संजय काका पाटील. का हो? काकांचं कामच तसं आहे. काय काम त्यांचं काम काय आहे? आणि काम होणार आहे, बदल होणार आहे. बर. त्यामुळं संजय काका फक्त ठराविक लोकांचा विकास केला, त्यांचीच कामं करतात, नाही, त्यांना बघून कामं करतात. नाही, तसं काय नाही. काका सर्व तालुक्याचा विकास करणार आता आणि 35 वर्षाचा बदल पाहिजे. 35 वर्षानंतर बदल पाहिजे तालुक्याला. प्रत्येक ठिकाणी परिवर्तन पाहिजे. त्यासाठी आमदार काकाच पाहिजे. विद्यमान आमदारांचं काय काम आहे का इकडं? रोहित पाटलांनी काम केले, पण एकदा प्रत्येकाला एकदा संधी मिळावी अशी अपेक्षा आहे. त्यामुळे एकदा काकांना संधी द्यावी. आमदार खासदार जसं झालते 10 वर्षात जसं खासदार झाले, काम केलं सांगली जिल्ह्यात पूर्ण, तसं आमदार होऊन एकदा तालुक्यात काम करतील असं वाटतं? करतील 100%. तर आपण या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील सांगली नाका या परिसरामधील काही नागरिकांशी आपण संवाद साधला. अगदी संमिश्र प्रतिक्रिया आपल्या या ठिकाणी ऐकायला मिळालेल्या आहेत. रोहित पाटील यांनी आपल्या ज्या आई होत्या आमदार, विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांच्या माध्यमातून विकास कामं केली आणि संजय काका पाटील यांनी 10 वर्ष या ठिकाणी खासदार होते, त्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामं केलीत. आणि या विकास कामाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढवली जाणार आहे. आणि गुलाल कोणाचा मात्र हे येत्या 23 नोव्हेंबरलाच आपल्याला पाहायला मिळेल. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.